नमस्कार. युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूहाच्या या नवीन उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. छोट्याशा गावात जन्माला येऊन आंतरराष्ट्रीय क्षितिजावर आपल्या कार्यकर्तृत्वाने तळपणारी अनेक नक्षत्रे 20व्या शतकात महाराष्ट्रात जन्माला आली. त्यातीलच एक लखलखता तारा म्हणजे चिंतामणराव द्वारकानाथ उर्फ C.D. देशमुख. कोकणातील रायगड जिल्ह्यातील नाते या छोट्याशा गावात जन्माला येऊन संस्कृत पंडित, वनस्पती शास्त्रज्ञ ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ आणि कुशल प्रशासक अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर ते आपल्या बुद्धितेजाने तळपले. हे वर्ष त्यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचे. या निमित्त या प्रखर बुद्धितेजाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी दैनिक लोकसत्ताने मागील महिन्यात महाराष्ट्राचा चिंतामणी हा खास विशेषांक प्रकाशित केला. यापासून प्रेरणा घेऊन आम्ही महाराष्ट्र चिंतामणी वेध सर्वस्पर्शी व्यक्तिमत्वाचा या उपक्रमाचे नियोजन केले. आधुनिक भारताच्या जडणघडणीत अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, विद्यापीठ अनुदान आयोग, इंडिया इंटरनॅशनल सेंटर, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अशा कितीतरी संस्था आज आपणाला माहीत आहेत. पण आपल्या प्रतिभेतून या संस्थांची उभारणी करणाऱ्या व्यक्तीचे साधे नाव देखील आपणाला ठाऊक नाही. हा सामूहिक स्मृतिभ्रंशाचा संसर्ग उत्तरोत्तर वाढत चालला आहे. अशा वेळी वरील संस्थांच्या माध्यमातून देशाच्या अर्थकारणास ऐतिहासिक वळण देणाऱ्या, त्याचप्रमाणे भारताच्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक व सामाजिक व्यवस्थेस चेहरामोहरा प्रदान करणाऱ्या चिंतामणराव देशमुखांच्या सर्वस्पर्शी व्यक्तिमत्वाचा शोध आणि बोध घेण्याची इच्छा तरुण पिढीच्या मनात जागी व्हावी या मर्यादित हेतूने आम्ही या उपक्रमाचे आयोजन केले आहे. अर्थात सीडींच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा संपूर्ण वेध घेणे ही आमच्या आवाक्यातली गोष्ट नाही. यामुळे हा प्रयत्न म्हणजे आमच्या धडपड्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या सर्वस्पर्शी व्यक्तिमत्वाला केलेला केवळ स्पर्श आहे याची आम्हाला जाणीव आहे. परंतु यातून चिंतामणराव देशमुख यांच्या कार्यकर्तृत्वाला जाणून घेण्यासाठी तरुण पिढीने पुढे यावे अशी आमची इच्छा आहे. आमच्या या उपक्रमासाठी प्रेरक ठरलेल्या लोकसत्ता परिवाराप्रती कृतज्ञता व्यक्त करून आपण 2 भागांमध्ये प्रसारित होणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत कराल अशी अपेक्षा बाळगतो. मित्रहो, नमस्कार. एखादा तारा असतो जो आपल्या संपूर्ण ऊर्जेनं संबंध आसमंतामध्ये तेजानं तळपत असतो. परंतु एक काळ असा येतो की तो तारा निस्तेज होत जातो आणि एका कालखंडानंतर त्या ताऱ्याचं रूपांतर कृष्णविवरामध्ये म्हणजे ब्लॅक होलमध्ये होत असते. असा ब्लॅक होल की जो कोणाच्याही दृष्टीपथास पडत नाही, कुणाच्या लक्षातही राहत नाही. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख हे सुद्धा अशाच एका ताऱ्यासारखे होते जे 1918 ते 1982 अशा तब्बल 60 वर्षाच्या कालखंडामध्ये भारताच्या अवकाशामध्ये तेजानं तळपणारे तारे होते. परंतु जे आज कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल झाले आहेत की काय असा प्रश्न तुम्हा आपल्या सर्वांनाच पडतो. कारण या ताऱ्याचं, चिंतामणराव देशमुखांचं स्मरण आज आपल्या कुणालाही होत नाही आहे. आणि म्हणूनच त्या ताऱ्याचा पुन्हा एकदा शोध घेण्यासाठी त्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून युवा मनवंतर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख प्रकांड प्रज्ञावान व प्रतिभावान प्रशासक या विषयावर आपले मत मांडण्यासाठी मी तुमच्यासमोर उपस्थित आहे. मित्रहो, आपल्या सर्वांच्याच वर्गामध्ये 2 प्रकारचे विद्यार्थी असतात. एक असतात फ्रंट बेंचर आणि दुसरे असतात बॅक बेंचर. फ्रंट बेंचर म्हणजे असे विद्यार्थी असतात जे शिक्षणाच्या, आपल्या जीवनाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये शिक्षणाला फार गांभीर्यानं घेतात. त्यांचा शिक्षणाचा कलही बराचसा चढता असतो, परंतु नंतर जीवनाच्या कालखंडामध्ये त्यांचा क्रम मात्र उतरता येतो. अशा विद्यार्थ्यांना आपण फ्रंट बेंचर असं म्हणत असतो. तर दुसऱ्या प्रकारातील विद्यार्थी असतात ते म्हणजे बॅक बेंचर, जे महाविद्यालयीन तसेच उच्च महाविद्यालयीन कालखंडापर्यंत आपल्या शिक्षणाविषयी अधिक गंभीर नसतात, परंतु त्यानंतर मात्र त्यांचा जीवनाचा आलेख मात्र चढता दिसायला लागतो.
चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख मला फ्रंट बेंचर आणि बॅक बेंचर यांचं युनिक कॉम्बिनेशन आहे असं वाटायला लागतं. त्याला कारणही तसंच आहे. कारण इयत्ता 10वीमध्ये जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवणारा हा विद्यार्थी, तर त्यानंतर वनस्पतीशास्त्रामध्ये मानाचं फ्रँक स्मार्ट हे पदक मिळवणारा विद्यार्थी व त्यासोबतच 1918मध्ये इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस या परीक्षेमध्ये वाईट हस्ताक्षरामुळं 60 मार्क कमी होऊन देखील त्या परीक्षेमध्ये सर्वप्रथम येणारा हा विद्यार्थी. एकूणच या चिंतामणरावांच्या विद्यार्थी जीवनाकडं जेव्हा आपण पाहतो तेव्हा कोणत्याही विद्यार्थ्याला ईर्ष्या वाटावं इतकं चढतं आणि इतकं देखणं चिंतामणरावांचं विद्यार्थी जीवन आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रो, 1918ला आणि तेही इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस असा जेव्हा संदर्भ येतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये अजून एक बाब प्रकर्षानं आपल्या डोक्यामध्ये यायला लागते. ती म्हणजे याच कालखंडामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोससुद्धा ICS म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ही परीक्षा पास झाले होते. आणि सुभाषबाबूंनी ही परीक्षा पास झाल्यानंतर या पदाचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी घेतली होती. मग असा विचार C.D. देशमुखांच्या मनामध्ये आला नसेल का? तर असा विचार C.D. देशमुखांच्या मनामध्ये आलाही होता आणि तो त्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यापुढे बोलूनही दाखवला होता. परंतु टिळकांनी C.D. देशमुखांना सांगितलं की तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये राहूनच भारतीय जनमानसांना केंद्रबिंदू ठेवून तुम्ही काम करा. टिळकांचा हा आदेश शिरसा वंद्य मानून चिंतामणराव देशमुखांनी प्रशासकीय सेवेमध्ये आपलं पुढं सेवा कार्य पूर्ण केलेलं आहे. मग ते सेंट्रल प्रोव्हिन्स व बेरार प्रांतामध्ये प्रशासकीय अधिकारी असताना त्यांनी केलेलं काम असो अथवा 1945मध्ये रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून काम करणं असो. कारण 1945मध्ये परिस्थिती अशी होती की दुसरं महायुद्ध नुकतंच संपलं होतं आणि इंग्लंडला आपली आर्थिक टंचाई फार प्रकर्षानं जाणवत होती. कारण या युद्धामध्ये सर्वात जास्त नुकसान जर विजयी होऊनही कुणाचं झालं असेल तर ते इंग्लंडचंच झालेलं होतं. आणि म्हणून मग भारतातील पैशाचा साठ्याचा उपयोग इंग्लंडसाठी व्हावा असा इंग्लंडमधील राज्यकर्त्यांचा मानस होता. परंतु C.D. देशमुखांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर या नात्यानं भारतातील पतपुरवठ्याचा वापर केवळ भारतासाठी व्हावा असा आग्रह धरला होता. म्हणजे असा आग्रह धरणं, असं धाडस, असं साहस करणं तेही 1945मध्ये म्हणजे जेव्हा भारत स्वातंत्र्यही झाला नव्हता, भारत पारतंत्र्यामध्ये होता. तर हे धाडस म्हणजे खरोखर वाखाणण्याजोगं आहे. मित्रो, C.D. देशमुखांच्या जीवनाचा स्वातंत्र्यपूर्व कालखंडाचा विचार करत असताना अजून एक घटना, अजून एक बाब आपल्या निदर्शनास आणून देणं मला फार महत्त्वाचं वाटतं. ती म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या दरम्यान ज्या परिषदेमध्ये काँग्रेसतर्फे नेतृत्व महात्मा गांधीजींनी केलं होतं त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून C.D. देशमुखांनी काम पाहिलं होतं. याच गोलमेज परिषदेच्या दरम्यान महात्मा गांधीजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही C.D. देशमुखांचा संपर्क आलेला आहेच. केवळ या दोघांचाच नाही तर जगाच्या अर्थशास्त्रामध्ये जे काही महत्त्वाचे खांब आहेत, महत्त्वाचे पिलर्स आहेत, त्या महत्त्वाच्या पिलर्सपैकी एक म्हणजे जॉन मेनियार्ड केन्स यांच्याशी सुद्धा याच कालखंडामध्ये C.D. देशमुखांचा संपर्क आला होता. आणि C.D. देशमुखांचा केन्सवरती किती प्रभाव होता याचं प्रमाण आपल्याला 1945मध्ये पाहायला मिळतं. म्हणजे जेव्हा दुसऱ्या महायुद्धानंतर वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड अशा 2 आर्थिक संस्थांची उभारणी सुरू होती तेव्हा केन्स यांनी आग्रह धरला होता की इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं संचालकपद C.D. देशमुखांना मिळावं. परंतु तेव्हा अमेरिका आणि इंग्लंड या दोघांच्या चढाओढीच्या राजकारणामध्ये मात्र ते होऊ शकलं नव्हतं. परंतु तरीही C.D. देशमुखांच्या आर्थिक ज्ञानाचा किंवा आर्थिक प्रज्ञेचा इथं आपणा सर्वांनाच परिचय होतो. मित्रहो, C.D. देशमुखांनी भारताचे अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द ही सर्वात सोनेरी असल्याची आपल्याला पाहायला मिळते. कारण 1951 ते 1956 अशा 6 वर्षाच्या कालखंडामध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांचं योगदान भारताच्या जडणघडणीमध्ये फार महत्त्वाचं आहे. मग पहिली पंचवार्षिक योजना असो की दुसरी पंचवार्षिक योजना, या दोनही योजनांच्या उभारणीमध्ये C.D. देशमुखांचं मोठं योगदान आहे. म्हणूनच या योगदानासाठी अर्थमंत्री म्हणून C.D. देशमुख मोठे आणि त्यासोबतच अर्थप्रशासक
म्हणूनही सी डी देशमुखांचं योगदान आपल्या सर्वांना लक्षात राहते. या कालखंडातील अजून 2 महत्त्वाच्या बाबी म्हणजे अशा की इम्पेरिकल बँक ऑफ इंडियाचं रूपांतरण करून तिचं स्टेट बँक ऑफ इंडिया करणं आणि त्यासोबतच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजे LICचं नॅशनलायझेशन राष्ट्रीयीकरण करणं, या 2 महत्त्वाच्या घटना सी डी देशमुखांच्या अर्थमंत्रीपदाच्या काळातच घडलेल्या आहेत. सी डी देशमुखांची ओळख करून देत असताना पंडित नेहरू असं म्हणायचे की मीट माय मोस्ट चार्मिंग फायनान्स मिनिस्टर. म्हणजे या नेहरूंच्या वाक्यामधूनच अर्थमंत्री म्हणून सी डी देशमुखांनी किती प्रभाव पाडला होता या गोष्टीचा परिचय आपणास सर्वांना होतो. ज्या योजना आयोगानं भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिली 5 ते 6 दशकं देशाला दिशा दाखवण्याचं काम केलं, अशा योजना आयोगाचे पहिले सदस्य म्हणून चिंतामणराव देशमुखांनी काम केलं आहे. आणि यामधूनच पहिली पंचवार्षिक योजना आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्येही त्यांचा विकासाचा दृष्टिकोन आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. योजना आयोगाच्या कामानंतर UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, विद्यापीठीय अनुदान आयोग यावरती संचालक म्हणून, अध्यक्ष म्हणून सुद्धा सी डी देशमुखांनी काम केलं आहे. आणि त्यानंतर 1966 नंतर दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सुद्धा सी डी देशमुखांनी काम पाहिलं आहे. म्हणजे इतक्या नानाविध पातळ्यांवरती सी डी देशमुखांचं कार्यकर्तृत्व आपण पाहत असताना हे देश पातळीवरचं काम आपल्याला दिसत आहे. परंतु याला एक आंतरराष्ट्रीय आणि त्यासोबतच महाराष्ट्राचा एक प्रादेशिक धागासुद्धा आहे. तो धागा म्हणजे असा की 1945ला केन्स यांच्या आग्रहाखातर IMFचं संचालकपद सी डी देशमुखांना दिलं जावं असा आग्रह केन्सचा होता, परंतु तेव्हा ते होऊ शकलं नव्हतं. परंतु 1956ला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं स्वतःहून सी डी देशमुखांना प्रस्ताव पाठवला होता की तुम्ही IMFचं संचालक पद स्वीकारावं आणि या पदावरती तुम्ही काम करावं. परंतु यावेळी मात्र सी डी देशमुखांनी ही ऑफर पूर्णपणे नाकारली. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळींवरती काम करण्यापेक्षा देशामध्ये काम करायचं होतं. देश नव्यानं स्वातंत्र्य झाला होता, म्हणून देशामध्ये काम करण्याकडं सी डी देशमुखांनी आपला कल अधिक ठेवला. परंतु याचं नुकसानही असं झालं की जर सी डी देशमुखांनी IMFचं संचालकपद स्वीकारलं असतं तर युरोप आणि अमेरिका यांसारख्या प्रतिष्ठित आणि विकसितच देशांमध्ये विभागणी झालेले या संस्थांची जी विभागणी झाली आहे ती विभागणी टळली असती आणि सी डींच्या नेतृत्वामुळं ती तिसऱ्या जगाशी असो, आफ्रिकेशी असो किंवा दक्षिण आशियासोबत असेल, या संस्थांमधून न्याय मिळण्याचं काम झालं असतं. परंतु ते दुर्दैवानं होऊ शकलं नाही. त्यानंतर दुसरा महाराष्ट्राशी धागा म्हणजे असा की 1956 साली महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मोठी जोर धरत होती. म्हणजे मुंबई शहर गुजरातशी जोडायचं आणि गुजरातसोबत महागुजरात बनवायचं अशा पद्धतीची देश पातळीवरती मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची योजना बनत होती. तर अशा काळामध्ये जेव्हा मंत्रिमंडळामध्ये मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रस्ताव पास झाला त्यावेळेस या प्रस्तावाचा विरोध म्हणून सी डी देशमुखांनी आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा पंडित नेहरूंना दिला होता. म्हणजे आपल्या राज्यासाठी केंद्रातील एखादं पद सोडणारा नेता, आपलं पद सोडणारा नेता या देशामध्ये विरळाच आपल्याला पाहायला मिळतो. नाहीतर राजकारणापोटी, लाभापोटी पद सोडणारे आणि पद पकडणारे, युती करणारे, युती मोडणारे नेते आणि पक्ष आपण सर्वजण पाहतोच. परंतु राज्यासाठी, प्रादेशिक अस्मितेसाठी अर्थमंत्री पदासारख्या महत्त्वाच्या पदावरती पाणी सोडण्यासाठी वाघाचं काळीज लागते असंच म्हणावं लागेल. त्यासाठी आणि नेहरूंसोबत त्यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते आणि अशा नेत्यासोबत कटुता येईल हा धोकासुद्धा चिंतामणरावांनी पत्करला होता. परंतु तो केवळ म्हणजे महाराष्ट्रासाठी. तरीसुद्धा महाराष्ट्राला चिंतामणरावांचं आज तितकंसं स्मरण नाही. मित्रांनो, प्रज्ञा आणि प्रतिभा या 2 बाबी पाहत असताना प्रेम ही बाबसुद्धा सी डींच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग होती. म्हणजे त्यांचं जर वैयक्तिक आयुष्य आपण बघितलं तर सी डींची 2 लग्न झाली होती. पहिलं लग्न रोझिनासोबत आणि रोझिनाच्या मृत्यूनंतर दुसरं लग्न दुर्गाबाई देशमुखांसोबत. ही दोनही लग्न प्रेमविवाहच होती. दुर्गाबाईंसोबत झालेलं लग्न तर एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभावं असंच आहे. म्हणजे 1953 साली अर्थमंत्री चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख
आणि अनेक पदांपेक्षा मोठं ज्यांचं काम आहे अशा दुर्गाबाई देशमुख या दोघांचं लग्न रजिस्टर पद्धतीनं म्हणजे नोंदणी पद्धतीनं झालं आणि या नोंदणी पद्धतीच्या विवाहाला साक्षीदार म्हणून जर पहिली सही कुणाची असेल तर ती पहिली सही होती देशाच्या पहिल्या पंतप्रधानांची म्हणजे जवाहरलाल नेहरूंची. मित्रहो, अशा पद्धतीचा पटकथा तुम्हाला केवळ एखाद्या रोमॅन्टिक चित्रपटामध्ये पाहायला मिळते. ती सिडींच्या आयुष्यात घडलेली होती. सिडींचं वनस्पती प्रेमसुद्धा तितकंच विलोभनीय आहे. म्हणजे त्यांचं दिल्लीतील घर असो, पुण्यातील घर असो किंवा हैदराबादमधील घर असो, त्या घराच्या आजूबाजूला जो बाग बगीचा असायचा त्या बाग बगीचांमध्ये वनस्पतीशास्त्राचे विद्यार्थी संशोधन करण्यासाठी यायचे. म्हणजे इतक्या वैविध्यपूर्ण वनस्पतीचं जतन आणि संवर्धन सिडी करायचे. यातून आपल्याला सिडींचं वनस्पती प्रेम दिसून येतं. यासोबतच सिडींच्या प्रेमाचा अजून एक धागा सापडतो, तो म्हणजे पुस्तक प्रेमामध्ये. UGCचे अध्यक्ष असताना सिडींनी देशभरातील महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये वाचनालय सुरू करण्यासाठी आग्रह धरला होता, त्यासाठी प्रयत्न केले होते. आणि यानंतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांना अल्प दरामध्ये माफक दरामध्ये चांगली पुस्तकं वाचायला मिळावीत यासाठी नॅशनल बुक ट्रस्ट सारख्या संस्थेच्या उभारणीमध्ये सुद्धा सी डी देशमुखांनी मोठं योगदान दिलं होतं. केवळ पुस्तक प्रेम आहे इथपर्यंतच मर्यादित न राहता त्यांनी अनेक चांगली पुस्तकंसुद्धा लिहिली होती. त्यापैकीच एक म्हणजे त्यांचं आत्मचरित्र द कोर्स ऑफ माय लाईफ हे सुद्धा एखाद्या लेखकाला लाजवेल इतक्या उत्तम पद्धतीनं लिहिलेलं ते लिखाण होतं. सिडींच्या प्रेमाचा अजून एक धागा सापडतो, तो म्हणजे भाषांमध्ये. सिडींना मराठी व्यतिरिक्त अन्य 7 भाषा अवगत होत्या आणि संस्कृतवरती त्यांचं विशेष प्रेम होतं. कालिदासांच्या मेघदूत या काव्यसंग्रहाचा त्यांनी अनुवादही केलेला होता आणि संसदेमध्ये तर एका सत्राची संपूर्ण चर्चा त्यांनी संस्कृत भाषेमध्येच घडवून आणली होती. म्हणजे या संपूर्ण प्रेमाची पार्श्वभूमी जेव्हा आपण पाहतो तेव्हा मला असं वाटतं की सिडींच्या जीवनाचा केंद्रबिंदू हा प्रेम होता आणि प्रज्ञा आणि प्रतिभा या 2 बाबी किंवा या 2 गोष्टी त्या प्रेमाच्या भोवती पिंगा घालतात असं म्हटलं तर हे वावगं ठरणार नाही. चिंतामणरावांच्या जीवनामधून आपण काय शिकू शकतो तर मला वाटतं की पहिली गोष्ट आपण शिकू शकतो ते म्हणजे सेवाभाव. दुर्गाबाईंसोबत जेव्हा त्यांचं लग्न झालं होतं त्यानंतर दोघांनीही मिळून असं ठरवलं की आपल्या दोघांपैकी एकाचीच पगार आपण स्वीकारायची आणि दुसऱ्याची पगार आपण सेवा म्हणून दान करायची अथवा ती पगार घ्यायचीच नाही. म्हणजे एखाद्या मोठ्या पदावरती असताना अनेकांची पैशाची हाव सुटत नाही. 4ही बाजूंनी आपण पैसा गोळा करण्याकडे लागत असतो, परंतु अशा वेळीसुद्धा केवळ आपली पगारसुद्धा एका पगारामध्ये आपलं भागतं तर तेवढीच पगार स्वीकारायची, उर्वरित घ्यायची काही आवश्यकता नाही असा सेवाभाव सी डी देशमुख आणि दुर्गाबाईंनी दाखवला होता. सिडींच्या कर्तृत्वातून अजून एक कोणती गोष्ट आपण शिकू शकतो तर ती म्हणजे सिडींचा संस्था उभारणीचा गुण. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, प्लॅनिंग कमिशन, सेंट्रल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, नॅशनल बुक ट्रस्ट, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नॅशनल काउन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च अशा कितीतरी मोठ्या संस्थांच्या उभारणीमध्ये सी डी देशमुखांचा मोठा वाटा आहे. आज आपणा सर्वांना या सर्व संस्था माहिती आहेत. आम्हा सर्वांच्या आयुष्याशी या संस्था निगडीतही आहेत, परंतु आपल्याला सी डी देशमुख माहिती नाहीत. यामागे सुद्धा सी डी देशमुखांचाच दृष्टिकोन आहे असं मला वाटतं. कारण सी डी देशमुखांनी व्यक्ती किंवा त्यांचं स्वतःचं नाव, त्यांचं स्वतःचं पदनाम मोठं करण्यापेक्षा त्यांनी संस्था मोठं करण्याकडे भर दिला आणि त्यामुळंच या मोठ्या झालेल्या संस्था आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्यामागं या संस्था मोठ्या उभ्या करण्यासाठी सी डी देशमुखांनी केलेले कष्ट किंवा त्यांचं नाव आपल्या विस्मरणामध्ये जात असतं. मित्रहो, हा काळ एक व्यक्तिस्तोम माजवणारा काळ आहे. म्हणजे ज्या काळामध्ये एखादा व्यक्ती जनमतापेक्षा, समाजापेक्षा, लोकशाहीपेक्षा, राष्ट्रापेक्षा मोठा होऊ पाहतो आहे, अशा काळामध्ये व्यक्ती हा संस्थेपेक्षा मोठा नसतो. व्यक्तीचं काम संस्थेचं पोषण करणं असते, संस्थेचं शोषण करणं नाही. ही गोष्ट, ही बाब, ही जाणीव आम्हा सर्वांना असणं आवश्यक आहे. आणि यासाठीच सी डी देशमुखांच्या कर्तृत्वावरती उजाळा टाकणं आणि त्यासोबतच सी डींच्या दृष्टिकोनाची उजळणी करणं आज फार आवश्यक ठरते आहे.
आणि म्हणूनच या संवादाचा शेवट करताना मी सुरेश भटांच्या ओळींनी याचा शेवट करू इच्छितो. मला भटांच्या त्या ओळी सीडींसोबत अत्यंत चपखल पद्धतीनं लागू पडतात असं वाटतं. सुरेश भट असे लिहितात आपल्या गझलेमध्ये की नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली, नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली, मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते, मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो, मी विजलो तेव्हा सारे आकाश उजळले होते, मी विजलो तेव्हा सारे आकाश उजळले होते. मनापासून आभार.